शेतीची कर्जमाफीची मागणी होत असताना सरकारच्या नव्या आदेशामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। पीक विम्यातनं कर्जाची वसुली करा असे आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा बँकांना सरकारनं दिलेत। पीक विम्याच्या पैशांमधनं 50% रक्कम वजा करण्यात यावी असं सरकारच्या पत्रात नमूद करण्यात आलंय। शिवाय पाऊस समाधानकारक झाल्यानं रब्बी हंगामात मुबलक पाणी उपलब्ध आहे, मात्र बँका अडचणीत असल्याचा दावाही सरकारकडनं होतोय। सरकारनं हा आदेश तातडीनं मागे घ्यावा अशी मागणी करून शेतकरी या आदेशासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासोबत देशातील प्रत्येक राज्यातल्या भाजप खासदारांसोबत आज बैठका घेतात। सकाळच्या सुमारास त्यांनी महाराष्ट्रातल्या भाजप खासदारांसोबत चर्चा केली। यावर प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या रखडलेल्या प्रकल्पांवर चर्चा झाली आहे, मात्र नेमक्या कोणकोणत्या प्रकल्पांविषयी चर्चा झालेली याचा तपशील मिळू शकलेला नाही। आपल्या खासगी गाडीनं रवींद्र गायकवाड दिल्लीमध्ये दाखल झाल्यावर त्यांनी आता अटकपूर्व जामिनासाठी तयारी सुरू केली आहे। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी अटक होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांनी या हालचाली सुरू केल्या। आज सकाळी 10:30च्या सुमारास शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजनांची भेट घेतली आणि या प्रकरणात रवींद्र गायकवाड यांना दिलासा देण्याची विनंती सुद्धा केली आहे। माफी की बात छोड़ दीजिए, दुर्व्यवहार की बात छोड़ दीजिए। अगर दुर्व्यवहार के बारे में माफी मांगनी है तो शुरुआत एयर इंडिया करे, आज से नहीं। जिस लोगों ने एयर इंडिया का महाराजा को भिखारी और कंगाल किया है, वो सब लोगों को माफी मांगना चाहिए। और आज जिस तरह से ये लोग बर्ताव करते हैं, एक हुकुमशाही तानाशाही की तरह कानून का लोग जमा कर, ये ज्यादा दिन तक नहीं चलेगा। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूर्य नमस्कार आणि नमाजमध्ये साम्य असल्याचं म्हटलंय। सूर्य नमस्काराचं आसन आणि मुस्लिम बांधवांची नमाज पढण्याची प्रक्रिया मिळती जुळती असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय। लखनौमध्ये 3 दिवसीय योग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। सूर्य नमस्कार करते हैं। सूर्य नमस्कार में हमारे जितने आसन आते हैं, जितनी मुद्राएं आती हैं, उसमें जो बंद आप रखते हैं, उसमें प्राणायाम की जो क्रियाएं हैं, आप सबको अगर देख लें तो हमारे मुस्लिम बंधु जो नमाज पढ़ते हैं, आप देखते होंगे उससे मिलते जुलते हैं। एक दूसरे के साथ कितना बेहतर समन्वय है, लेकिन कभी उसको जोड़ने का प्रयास नहीं किया, क्योंकि कुछ लोगों को योग में नहीं भोग में विश्वास है। आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी काढण्यात आलेल्या विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे। आज वर्धा ते अमरावती दरम्यान संघर्ष यात्रा निघतेय। सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन दुसऱ्या दिवसाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। काल चंद्रपुरातही संघर्ष यात्रा सुरू झाली, त्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे तर राष्ट्रवादीकडनं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक आमदारांचा यात सहभाग होता। अहमदनगरमधील 2 उद्योजकांनी आपल्या 12 कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्यानिमित्त चक्क 4 चाकी गाड्या भेट दिल्यात। झेन इलेक्ट्रिक कंपनीचे संचालक मिलिंद कुलकर्णी आणि राजीव गुजर यांनी कर्मचाऱ्यांना ही अनोखी श्रमवंदना दिली आहे। झेनच्या स्थापनेला यंदा 25 वर्ष पूर्ण झाली, मात्र सध्याची मंदी, अहमदनगरच्या उद्योग क्षेत्रासमोरचे गंभीर प्रश्न आणि असुरक्षितता अशा वातावरणात सुद्धा राजीव गुजर आणि मिलिंद कुलकर्णी यांनी कर्मचाऱ्यांना गाड्या भेट देण्याचं धाडस केलंय। ही भेट म्हणजे कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक आणि श्रद्धापूर्वक केलेल्या कामाची पावती असल्याचं या दोघांनीही म्हटलंय। मार्चच्या संपानंतर सरकारी रुग्णालयांच्या प्रमुखांवर नवी जबाबदारी येऊन ठेपली आहे। यापुढे प्रत्येक दिवशी रुग्णालयाचे डीन अर्थात अधिष्ठातांना रुग्ण कक्षाची पाहणी करावी लागणार आहे। इतकंच नाही तर या पाहणीचा एक व्हिडिओ तयार करून तो मंत्रालयामध्ये संबंधित विभागाला पाठवायचा देखील आहे। या निर्णयामागचा हेतू योग्य असला तरी मात्र त्यांच्या अंमलबजावणी संदर्भात अनेक प्रश्नही विचारले जात आहेत। पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर झाला। एकूण 5,600 कोटींचा अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सर्वसाधारण करात 12% तर पाणीपट्टीमध्ये 15% वाढ सुचवण्यात आली आहे, तर पीएमपीएमएल साठी 392 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। लोकमान्य टिळक स्वराज्य भूमी स्मारक समितीनं 2 वर्षांपूर्वी जिना हाऊसच्या ठिकाणी टिळकांचं वास्तुशिल्प उभारण्याची मागणी केल्याचा दावा केला। त्यामुळे जिना हाऊसवरनं सुरू असलेल्या वादात नवीन भर पडते आहे। स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांनी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप टिळक स्वराज्य भूमी स्मारक समितीचे अध्यक्ष
प्रकाश सीलम यांनी केलाय। आज पद्म पुरस्कारांचं वितरण होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवलं जात आहे, तर माजी केंद्रीय मंत्री पी.ए. संगमा यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिला जाईल। आजच्या पुरस्कार सोहळ्यात एकूण 7 जणांना पद्मविभूषण, 7 जणांना पद्मभूषण आणि 75 जणांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव केला जाईल। राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे। टीव्हीएफ या यूट्यूब चॅनलचा सर्वेसर्वा अर्णब कुमारवरती छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुलाखतीदरम्यान अर्णबनं अश्लील वर्तन केल्याचा पीडितेचा आरोप आहे। या प्रकरणी मुंबईतल्या एमआयडीसी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी काम करणाऱ्या एका माजी महिला कर्मचारीनं ब्लॉगच्या माध्यमातून अरुण कुमारवरती आरोप लावले होते। त्यानंतर आता एका तरुणीनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही व्यक्ती पुन्हा एकदा अडचणीत आली आहे।